बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। घरफाळा विभागात गैरप्रकार होत असेल अथवा जाणीवपूर्वक कुणाला पाठीशी घातलं जात असेल तर खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला। शिवाय अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, स्मशानभूमी सुशोभीकरण, क्रीडांगण आणि उद्यानं विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासनानं शासनाला प्रस्ताव पाठवावेत। निधीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। याच बैठकीत अमृत योजना, घरफाळा विभाग, घनकचरा आणि महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर चर्चा झाली। खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांबाबत आज सकाळी महापालिकेत आढावा बैठक घेतली। या बैठकीला प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सत्यजित कदम, सुनील कदम यांच्यासह भाजप, ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांची उपस्थिती होती। अमृत पाणी आणि ड्रेनेज योजनेची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली। हर्षजित घाटगे यांनी या दोन्ही योजनेचा आढावा घेतला। पाणी आणि ड्रेनेज पाईपलाईनचं काम 60% झालंय। ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे। मे 2023 पर्यंत काम पूर्ण करून घेऊ असं घाटगे यांनी सांगितलं। पण ठेकेदाराचं काम समाधानकारक नसल्याचं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरात 35 ते 40 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं गरजेचं असून त्याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा अशी अपेक्षा हर्षजित घाटगे यांनी व्यक्त केली। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करावा, त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं। अमृत योजनेतून पाईपलाईन आणि टाक्यांचं काम अजूनही अपूर्ण आहे, त्यामुळे पाणी मिळत नसल्याची तक्रार रुपाराणी निकम यांनी केली। जयंती नाला संरक्षक भिंतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला। या कामात ठेकेदारानं उपठेकेदार नेमून काम करून घेतलंय। वास्तविक 10 कोटीच्या आतील कामांना सब कॉन्ट्रॅक्टर नेमता कामा नये असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं। शहरातील रस्ते खराब होऊ नयेत यासाठी स्ट्रॉम वॉटर प्रकल्प मंजुरीसाठी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करावा अशी सूचना महाडिक यांनी केली। घनकचरा प्रकल्पाबाबत मोठी समस्या आहे, त्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाल्याचं रुपाराणी निकम यांनी सांगितलं। या प्रकल्पावर कुणाचंही नियंत्रण नाही। चांगल्या इमारती कचऱ्यात काढल्या गेल्या आहेत। बायो मायनिंगचा ठेका संपला असून त्याच ठेकेदाराकडे काम सोपवलंय अशी तक्रार सुनील कदम यांनी केली। कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ग्रीन एनर्जी या कंपनीनं दर परवडत नसल्यामुळे काम बंद केलंय। महापालिका स्वतः हा प्रकल्प चालवत असल्याचं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। 69 टनाचा कचरा प्रक्रिया प्रकल्प अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालाय। त्यापैकी 53 टनाचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरून मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना माजी नगरसेवकांनी धारेवर धरलं। दरम्यान रंकाळ्याच्या नवीन आराखड्याबाबतही खासदार महाडिक यांनी माहिती जाणून घेतली। रोजंदारी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली। उत्पन्न वाढल्याशिवाय पदभरतीला मंजुरी नाही, त्यामुळे महापालिकेनं घरफाळा, नगररचना विभागाचं उत्पन्न वाढवावं अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली। घरफाळा विभागाकडून जाणून बुजून एखाद्याला पाठीशी घालण्याचा प्रकार घडत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशारा खासदार महाडिक यांनी दिला। मुदत आहे, जे काय कोणाचं वैयक्तिक कुणाला बोलायचा कुणाचा काय अधिकार नाही। महापालिकेच्या उत्पन्नाचा विषय चाललेला आहे। तुम्ही सामान्य माणसाची टीव्ही आणि फ्रीज बाहेर काढताय, त्यामुळं जे काय तुमचे पेंडिंग विषय असतील ते तुम्ही त्याला एक मुदत घ्या। महिन्यात आम्ही करतो, 2 महिन्यात करतो, डिसेंबर अखेर करतो। त्याच्यानंतर राज्य शासन स्तरावर एक बैठक होईल आणि त्यात जर काही तुमच्याकडे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही न केलेली जी कामं आहेत ते राज्य स्तरावर जर तिथं तुम्हाला त्यासमोर जर त्याला उत्तर तुम्ही नाही देऊ शकला तर त्याच्यावर तुमच्यावर कारवाई होईल, एवढं डोक्यात ठेवा तुम्ही। स्मशानभूमी सुशोभीकरण, क्रीडांगण, उद्यानांचा विकास, तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासाठी महापालिका प्रशासनानं ताबडतोब प्रस्ताव पाठवावा। केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळवून देऊ असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। शहरामध्ये अमृत योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी राबवली गेलेली आहे, त्यामध्ये घरांमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक योजना आहे आणि सिवेज म्हणजे ड्रेनेज सिस्टीम या अशा 2 योजना त्याच्यावर सध्या काम चालू आहे आणि ते थोडंसं कमी गतीनं सुरू होतं। त्याची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारच्या
त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली चर्चा झालेली आहे. कोल्हापूर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा विषय प्रलंबित आहे. कोल्हापूरची स्मशानभूमी अद्ययावत करायची आहे. कोल्हापूरमध्ये असणारे सर्व उद्यानं अद्ययावत करायचे आहेत. क्रीडांगणं ज्या शहराची फुफ्फुस आहेत ही अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात आणि म्हणून मी आज आयुक्त प्रशासक बलकवडे मॅडम आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि आज आमचे सगळेच सन्मान्य नगरसेवक इथं उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती केलेली आहे की हे सगळे प्रस्ताव जे आहेत हे नव्यानं जे काही मागणी करायची असतील ते ताबडतोब करावेत आणि जे जुने प्रस्ताव प्रलंबित आहेत राज्य आणि केंद्र सरकारकडं त्याची आम्हाला माहिती द्यावी आणि मी दिल्ली दरबारी आणि मुंबई दरबारी पाठपुरावा करून ते लवकर पूर्ण करून कोल्हापूरच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्याचा उपयोग होईल अशा पद्धतीची आजची बैठक संपन्न झाली. महापालिकेचा एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शहराच्या प्रश्नाबाबत पुन्हा बैठक घेऊन पाठपुरावा करू असंही महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अमृत योजना 1 आणि 2 या दोन्हीचा आत्ता आढावा घेतलेला आहे. अमृत 1मध्ये जवळजवळ 60% आता काम पूर्ण झालेलं आहे आणि मधल्या कोविडच्या कालावधीमुळं त्यांना एक्सटेन्शन आणखीन 24 महिन्याचं म्हणजे साधारण 2023 मार्चपर्यंत त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि त्यात ते 40% काम पूर्ण होईल अमृत 1चं असं अपेक्षित आहे. अमृत 2चे प्रस्ताव गेलेले आहेत म्हणजे प्राथमिक मंजुरी त्याला मिळालेली आहे. आता पुढच्या मंजुरीसाठी मी प्रयत्न करून तोही निधी आणेन आणि STP प्लांट पूर्वी जे कार्यान्वित आहेत नवीन 4 फुलेवाडीमध्ये आता 4 MLTचा एक आणि बावड्याला परत नवीन जवळजवळ 15 आणि परत 35 असे 2 STP प्लांट मंजूर करण्यासाठीचे आता अमृत 2 योजनेमध्ये त्यांनी आता प्रस्तावित केलेले आहेत. शहरातले गटर्स ज्या गटर्समधून पाण्याचं स्ट्रॉंग वॉटरचं निस्सारण होत नाही आणि घरामध्ये पाणी येतं आहे ते सुद्धा अमृत 2मध्ये घ्या म्हणून मी आज इथं सूचना दिलेल्या आहेत आणि अमृत 2च्या या सगळ्या प्रकल्पांमधून हे कामं निश्चित होतील. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, पण त्यासाठी सर्वांची सहमती असणं गरजेचं आहे असंही खासदार महाडिक म्हणाले. या बैठकीला विलास वासकर, किरण शिराळे, विजय सूर्यवंशी, निलेश देसाई, अजित ठाणेकर, वैभव माने, राजसिंह शेळके, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, उदय शेटके, अर्चना पागर यांच्यासह भाजप ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक उपस्थित होते.